टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। संचारबंदी भागामध्ये 200 शाळा बंद असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आपण पाहू शकतो की हंसापुरी भागातील हा परिसर आणि या परिसरामध्ये निराला विद्यालय जे आहे ते या ठिकाणी अद्यापही या ठिकाणी सुरू आहे। विद्यार्थी सुद्धा या महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये या ठिकाणी आज सकाळच्या सत्रामध्ये आलेले आहे। एकंदरीत जर पाहिलं तर प्रशासनाचे आदेश जे आहेत ते शाळा प्रशासनाला न मिळाल्यामुळे या ठिकाणी गैरसोय जी आहे ती विद्यार्थ्यांची या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हा जो परिसर आहे तो पूर्ण हंसापुरीचा परिसर आहे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार जे आहेत ते घडले होते। या संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी जी आहे ती लागू आहे। बॅरिकेडिंग सुद्धा या परिसरामध्ये पोलिसांकडून केल्या जाणार आहे। आपण शाळेच्या स्टाफला विचारूया, शाळा बंदच्या संदर्भाचे काही आदेश तुम्हाला प्राप्त झाले का? काही आदेश प्राप्त नाही झाले अजूनपर्यंत, काही आदेश प्राप्त नाही झाले, त्याच्यामुळे शाळा सुरू आहे। विद्यार्थी किती आले काय? विद्यार्थी 10-15 आलेले आहे आणि आदेशाप्रमाणे असे आहे की शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकावर ठरवलेलं आहे की मुख्याध्यापकांनी बंद ठेवावं की नाही, असं पेपरमध्ये न्यूज आलेली आहे। प्रत्यक्ष एक पण आदेश आलेला नाही। कर्फ्यू इकडच्या एरियामध्ये दिलेला आहे पण आदेश दिलेला नाही अजून सुद्धा। संचारबंदी क्षेत्रातील ही शाळा आहे आणि या संपूर्ण शाळेच्या संदर्भाने कुठलाही आदेश जो आहे तो अद्याप शाळा प्रशासनाला प्राप्त न झाल्यामुळे या ठिकाणी शाळा जी आहे ती सुरूच असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळत आहे। आणि या संपूर्ण हंसापुरी परिसरामधील ज्या भागामध्ये सर्वाधिक जाळपोळ प्रकार जे आहेत ते झाले होते आणि त्या संपूर्ण भागात ही शाळा जी आहे ती सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।